पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपला पिता परमेश्वर व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांची कृपा आणि शांती तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. आपण विशेष प्रार्थना करू की परमेश्वराने या काळामध्ये आपल्याला शांती द्यावी. बरेच दिवस झाले जवळजवळ अर्थहीन अशा प्रकारची जीवन पद्धती जणू काही आपल्यावर लादण्यात आली आहे आणि ती सुद्धा एका अज्ञात अशा रोगामुळे. आपण बरेच दिवस कसे बसे काढत आहोत, पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात. त्याप्रमाणे आपण मनातली शांती हरवायला लागलेलो आहोत आणि याचा उद्रेक मग याचे परिणाम खूप वाईट पण होऊ शकतात. माणसाच्या अंतःकरणात पहिली शांतता पाहिजे. मग आजूबाजूला शांती येते आणि ही शांती फक्त परमेश्वर आपल्याला देऊ शकतो. आपण परमेश्वराकडे सर्व प्रार्थना करूया. पवित्र रहस्यांच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया. सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. पश्चातापी लोकांस पापमुक्त करण्यासाठी तुला पाठविण्यात आले. प्रभो दयाळा दया करा. प्रभो दयाळा दया करा. पापी लोकांना पाचारण करण्यास तू आलास. ख्रिस्त दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. पित्याच्या उजवीकडे तू आम्हासाठी मध्यस्थी करतोस. प्रभो दयाळा दया करा. प्रभो दयाळा दया करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, बाप्तिस्मा साक्रामेंतामध्ये तू आमचे नूतनीकरण करतोस. आमच्या आचरणाने आम्ही आमच्या श्रद्धेची साक्ष द्यावी म्हणून आम्हाला सहाय्य कर.
तुझ्या पुत्राचे दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थान ह्यामुळे आम्हाला सार्वकालिक सुखाचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकामधून घेतलेले वाचन. पुढल्या शब्दात दिवशी बहुतेक सर्व नगर देवाचे वचन ऐकावयाला जमले, पण लोकसमुदाय पाहून यहुदी लोकांस हेव्यामुळे चेव आला आणि पौल जे बोलला त्याला विरोध करून ते यहुदी अपशब्द बोलू लागले. तेव्हा पौल आणि बर्नबा हे निर्भीडपणे म्हणाले, देवाचे वचन प्रथम तुम्हा सांगावयाचे अगत्य होते, तरी ज्या अर्थी तुम्ही त्याचा अभेर करता आणि आपणास सार्वकालिक जीवनाकरता अयोग्य ठरवता, त्या अर्थी पहा आम्ही परराष्ट्रीयांकडे म्हणजे जे यहुदी नाहीत त्यांच्याकडे वळतो. कारण प्रभूने आम्हाला आज्ञा दिली आहे की मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असे करून ठेवले आहे, ह्यासाठी की पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तू तारण व्हावेस. हे ऐकून जे यहुदी नव्हते ते आनंदित झाले आणि त्यांनी देवाच्या वचनाचा महिमा वर्णिला. तेव्हा जितके सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले होते तितक्यांनी विश्वास ठेवला आणि प्रभूचे वचन त्या सर्व प्रांतात पसरत गेले. तेव्हा यहुदी लोकांनी भक्तिमान व कुलीन स्त्रियांना आणि नगरातील मुख्य पुरुषांना चिथवले आणि पौल आणि बार्नबास यांचा छळ करून त्यांना आपल्या सीमेबाहेर घालवून दिले. त्यामुळे ते आपल्या पायांची धूळ त्यांच्यावर झटकून इकुन्यास निघून गेले. इकडे शिष्य आनंदाने आणि पवित्र आत्म्याने पूर्ण झाले. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद असेल, पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे. पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे. नवीन गीत गाऊन प्रभूचे गुणगान करा, कारण प्रभूने अलौकिक कृत्य केली आहेत. प्रभूने आपल्या हाताने आणि पवित्र बाहुबलाने विजय संपादन केला आहे. आपला प्रतिसाद. पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे. प्रभूने आपल्या विजयाची द्वाही फिरवली आहे. राष्ट्रांसमक्ष आपली न्यायपरायणता प्रकट केली आहे. इस्रायलच्या घराण्यावरील आपले अढळ प्रेम आणि निष्ठा परमेश्वराने आठवण ठेवली आहे. आपला प्रतिसाद. पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे. पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे. पृथ्वीवरील सर्व लोक हो, प्रभूचा जय जयकार करा. जयघोष करून आनंदाने गा आणि त्याचे गुणगान गा. आपला प्रतिसाद. पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. असे लिहिले आहे
की ख्रिस्ताने दुःख सोसावे आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठावे. alleluia, alleluia, alleluia. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत योहानकृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने त्याच्या शिष्यांना म्हटले, मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर तुम्ही माझ्या पित्यालाही ओळखले असते. आतापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता आणि तुम्ही त्याला पाहिलेलेही आहे. फिलिप त्याला म्हणाला, प्रभूजी आम्हाला पिता दाखवा म्हणजे आम्हाला पुरे आहे. प्रभू येशूने फिलिपाला म्हटले, फिलिपा मी इतका काळ तुम्हा जवळ असूनही तुम्हाला ओळखत नाहीस काय? ज्याने मला पाहिले त्याने पित्याला पाहिले आहे. तर आम्हाला पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस? मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या स्वतःच्या सांगत नाहीत. माझ्यामध्ये राहणारा पिता त्याची स्वतःची कार्य करतो. मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये आहे हे माझे तुम्ही खरे माना, नाहीतर माझ्या कृत्यांमुळे तरी माझे खरे माना. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जी कृत्य करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. पुत्राच्या ठायी पित्याचा गौरव व्हावा म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर ते मी करीन. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. मित्रांनो, देवाची भूक सर्वांनाच असते. मला वाटतं असं नाही की ज्यांना आवडते किंवा ज्यांच्या मनामध्ये येते ते देवावर विश्वास ठेवतात, आणि ज्यांना आवडत नाही, ज्यांना ते नको असते, मग ते ठेवणार नाहीत असं नाही. विश्वास, परमेश्वरावरील विश्वास हा माणसाचा स्वभाव आहे. प्रत्येक माणूस हा देवाच्या विश्वासाने जणू काही जन्मलेला असतो. असं नाही की माणूस पहिला जन्मतो आणि मग काहींना विश्वास ठेवावासा वाटतो आणि काहींना ठेवावासा वाटत नाही. माणसाची व्याख्या सुद्धा रिलिजियस ह्युमन बीइंग अशी केली जाते. धर्म हा माणसाच्या जणू काही नसनसात आणि रक्तात आहे. हे फिलॉसॉफर्सनी, तत्वज्ञ त्यांनी अभ्यासपूर्ण सांगितलेलं आहे. देवाची भूक जरी सर्वांना असली तरी कोण आहे देव हे आपण जाणून घेतलं पाहिजे. संत अगस्तीन सांगतो, पहिलं ते जाणून घ्या
कुठल्या देवाच्या मागे तुम्ही जात आहात हे अगोदरच खात्री करून घ्या, नाहीतर फार उशीर होईल आणि देवाच्या नावाने तुम्ही भलत्याच कोणाच्या मागे लागला होतात असं व्हायला नको. म्हणून एक अट आहे जणू काही. ख्रिस्त आज ती अट फिलिपापुढे, प्रेषितांपुढे आणि आपल्या पुढे ठेवतो. फिलिपाचा गैरसमज झाला, जसा आपल्या बऱ्याच जणांचा गैरसमज होतो. कारण शुभवर्तमान हे आपली स्टोरी आहे, आपला इतिहास आहे. आपण सुद्धा हा इतिहास घडवत आहोत, मी परवा सांगितलंय. आणि म्हणून फिलिपाचा गैरसमज म्हणजे फिलिपा जणू काही अकलेने कमी होता, अशातली गोष्ट नाही. ही चूक इतरांनी करू नये म्हणून प्रेषितांची उदाहरणं आपल्या पुढे ठेवली जातात. आणि फिलिपाला प्रभू येशू सगळ्या प्रेषितांना आपल्याला सांगतात, मला तुम्ही जाणून घेतले तर माझ्या पित्याला तुम्ही ओळखाल, म्हणजे तुम्ही देवाला ओळखाल. देवाला ओळखण्यासाठी पहिला ख्रिस्त कोण आहे हे समजून घेणे अत्यावश्यक आहे. आणि प्रभू ख्रिस्त त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की शीतावरून भाताची परीक्षा होत असते, हे मानवी शहाणपण आहे. फळावरून झाडांची परीक्षा होत असते आणि माणसाच्या वागण्यावरून आपण त्या माणसाची किंमत करू शकतो. एखादी व्यक्ती सज्जन वागते, आपण लगेच म्हणायला लागतो की ही व्यक्ती देवाला मानणारी असणार. तेव्हा देवाची व्याख्या आपण स्वतःहूनच करायची नसते. ख्रिस्ताला त्याचे प्रेषित, सुरुवात तेथून, त्याच्या प्रेषितांनी लुप्तप्राय म्हणजे काय तर आणखी चांगले असे काही निघाल्यामुळे हा उपयोगाचा नाही. जेव्हा ख्रिस्त पित्याविषयी बोलतो तेव्हा शिष्यांना वाटते मग आता पिता जर असेल तर ख्रिस्ताचं काय महत्त्व जास्त असणार. मग डायरेक्टली आम्हाला तोच दाखवणं, त्याच्याचकडे घेऊन जाणं एकदा नाही. ख्रिस्त कोण आहे हे समजून घ्यायला पाहिजे, हे पूर्णपणे ओळखून घ्यायला पाहिजे. आपल्याला जर देव भेटायला पाहिजे असं वाटत असेल तर आपण स्वतः आपल्या कल्पनेने केलेला देव नसावा. तो देवालाच विचारू आपण, कोण आहे तू, कोण आहेस तू. आणि म्हणून ख्रिस्त देवाचा पुत्र असूनही मरियेच्या पोटी शरीर धारण करून आपल्यामध्ये आला, माणूस झाला, पाप सोडून सर्व बाबतीत माणूस झाला आणि आपल्याला पटवून दिलं त्याने देव नक्की कोण आहे. पण बऱ्याच वेळेला दुर्दैवाने आपण आपल्या कल्पनेतला देव बनवून आपले धार्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असतो आणि मग आपल्याला त्याच्यात रस वाटत नाही. 2 दिवस आपण करतो, तिसऱ्या दिवशी मग आपण दुसरं कोणाच्या तरी मागे लागतो. अशा प्रकारे बऱ्याचशा जणांची गत असते. देवाचा अभिषिक्त ख्रिस्त शक्तिशाली, सामर्थ्यवान, हक्क गाजवणारा, सेवा करवून घेणारा, करणारा नाही करवून घेणारा, न वाकणारा,
अहिक जगातील मागेल ती गोष्ट आम्हाला देणारा, अशा कल्पना बऱ्याच जणांनी आणि प्रेषितांनी सुरुवातीला केल्या. जुदास तर कम्प्लिटली फसला त्याच्यामध्ये. तो आला होता दुसरंच काय मिळवण्यासाठी आणि त्याला ते मिळालं नाही म्हणून त्याने प्रभू येशूला पण विकून टाकला आणि नंतर मग नैराश्यामध्ये गळफास घेतला. शोकांतिका आहे. ज्या गोष्टी ख्रिस्त बोलत होता, विशेष करून जी कृत्ये तो करत होता, फळावरून झाडाची परीक्षा, शीतावरून भाताची परीक्षा, आणि ख्रिस्त ते पण त्यांना सांगतो, मी फक्त तुम्हाला पित्याचेच शब्द बोलत नाही, जे शब्द ऐकून पीटर सारखा मग एक दिवस ओरडतो आणि सांगतो मोठ्याने, आनंदाने, उल्हासाने, प्रभूजी तुम्ही खरा ख्रिस्त आहात, देवाचा पुत्र तुम्ही ख्रिस्त आहात, तुमच्याकडे नाही, तुमचे शब्द नाही ऐकायचे तर आम्ही कोणाकडे जायचे. त्यांना ख्रिस्ताच्या तोंडातून निघणारे शब्द, पित्याचे शब्द अपूर्व असे त्यांना वाटत होतं. पण त्याहूनही ख्रिस्ताने जी कृत्ये केली, लोकांना बरं करण्यासाठी, लोकांना जीवन देण्यासाठी, पूर्णत्व आणण्यासाठी, जणू काही त्यांना ख्रिस्ताने बरीच चांगली कृत्ये केली. सर्वच कृत्ये चांगली होती. जे सत्य तो शिकवित होता, जो मार्ग तो चालत होता, जे जीवन तो जगत होता, हे सर्व प्रेषितांना आणि मग इतरांना, म्हणजे प्रभू ख्रिस्ताला शत्रू मानणाऱ्यांना धक्कादायक गैरवर्तन आणि त्यामुळे होणारा लोकक्षोभ, चुकीचे, अनैतिक, परंपरेला धरून नाही असं स्कॅन्डल वाटलं. स्कॅन्डल म्हणून संत पॉल नंतर सांगतो आपल्याला की बऱ्याचशा जणांना क्रूस हा स्कॅन्डल वाटतो. बघा त्या क्रूसावर स्कॅन्डल वाटतो, जणू काही गैरवर्तन आहे ख्रिस्ताचं, ते जणू काही धक्कादायक, अनैतिक आहे. तो जे काही करत होता परंपरेला धरून नाही, अशा प्रकारचे वाटेल ते आरोप करून. पण सुरुवात कुठून झाली की परमेश्वर कोण असायला पाहिजे ही कल्पना, की परमेश्वर म्हणजे जसं एखादं झाड असते किंवा सोन्याची अंडी घालणारी कोंबडी असते, तसं हलवलं म्हणजे पाहिजे ते मिळणारं, आम्हाला देणारा असा परमेश्वर असायला पाहिजे, अशा कल्पना आपण करून ठेवतो. आणि तशी कल्पना शिष्यांनी केली आणि बऱ्याचशा जणांनी केली. फिलिप सुद्धा कदाचित नकळत त्या विचाराला, त्या कल्पनांच्या, स्वतःच्या केलेल्या कल्पनेतल्या देवाला बळी पडला होता असे दिसते. ख्रिस्ताने आपल्याला शुभवर्तमानात सांगितलेले आहे, मी कोण आहे. तुम्ही जेव्हा एखादा भुकेला असतो त्याला अन्नाचा घास देता, एखादा जेव्हा तहानलेला असतो त्याला पाण्याचा एक प्याला देता तुम्ही. मी जेव्हा बेघर असतो तेव्हा तुम्ही मला आसरा देता. मी जेव्हा वस्त्रहीन असतो तेव्हा तुम्ही मला वस्त्र देता. मी जेव्हा आजारी असतो तुम्ही मला भेटायला येता. बऱ्याचशा लोकांना ही गोष्ट पटली नाही. हो, थोडंफार करू आम्ही ते, पण तो धर्माचा मुख्य भाग नाही असं बऱ्याचशा जणांना वाटायला लागतं. पण ख्रिस्ताने स्वतःची व्याख्या त्याचं जीवन जगून कशी केली. शेवटी क्रुसावर लाजीरवाणं असं त्यावेळेचं ते मरण, त्याचे ते क्लेश, त्याचा तो दुःख भोग, हे न पटणारं असते बऱ्याचशा जणांना. कोणाच्या मागे लागतो आपण? जो मला खूप काही देईल, जो बलाढ्य असतो, पॉवरफुल, सामर्थ्यशाली, त्याच्या मागे मी जाणार. जो मी मागतो ते देतो मला. आज सुद्धा काही ख्रिस्ती लोक प्रॉस्पेरिटी गॉस्पेल, मागितलं ते देणारा देव पाहिजे आम्हाला, हां तो खरा देव,
फिलिप हा सुद्धा अशा कल्पना केलेल्या देवाला बळी पडलेला होता. तो परमपित्याचा शब्द आहे ख्रिस्त, आणि परमपित्याचं अंतःकरण ख्रिस्तामध्ये प्रकट झालेलं आहे. क्रूसावर टांगलेल्या ख्रिस्ताला दुर्लक्षिले तर देव भेटणे अशक्य आहे. अशक्य आहे देव भेटणं. क्रूसाला तुम्ही वगळू शकत नाहीत. भुकेले, तहानलेले, उपेक्षित, शोषण झालेले, अन्यायाखाली चिरडलेले, रंजल्या गांजल्यांना कणवाळूपणे आपले करणारे कार्य म्हणजे मिशन, हेच ख्रिस्ती धर्माचं वैशिष्ट्य आहे. हेच ख्रिस्ती धर्म 2000 वर्ष करीत आलेला आहे आणि करत राहणार आहे. हाच धर्माचा मुख्य भाग आहे. सुरुवातीपासून ख्रिस्ती लोक हे सत्य जगत आहेत. म्हणून आजचं पहिलं वाचन तेच होतं, प्रेषितांची कृत्यमधलं. पण त्या लोकांना सुद्धा हे पटलं नाही. त्यांनी पाऊलाला आणि बारनाबासला हाकलून दिलं तिथून. पण त्या पहिल्या वाचनामधील शेवटचं वाक्य फार महत्त्वपूर्ण वाक्य आहे की जेव्हा पॉल आणि बर्नबा ह्यांचा छळ करून त्यांना आपल्या सीमेबाहेर त्या लोकांनी घालवून दिलं, त्यामुळे ते आपल्या पायांची धूळ त्यांच्यावर झटकून आयकोनियस इथं गेले. आणि शेवटचं वाक्य असं, इकडे शिष्य आनंदाने आणि पवित्र आत्म्याने पूर्ण झाले. बंधू भगिनींनो, आनंद, उल्हास हा अध्यात्माचा फार मोठा भाग आहे. ख्रिस्ती असण्याचा फार मोठा भाग आहे की दुःखामध्ये, मरणामध्ये जीवन बघायला शिकायचं, दुःखामध्ये आनंद बघायला शिकायचा. चेंगरले असताना वर माणूस आला पाहिजे. ही ख्रिस्ती धर्माची ख्याती आहे, वैशिष्ट्य आहे. म्हणून शिष्य आनंदाने म्हणजे तिथं समाधान होतं, समाधान देणारी मनस्थिती होती. आणि पवित्र आत्म्याने पूर्ण. पवित्र आत्मा म्हणजे आपण जे जगतो, आपण जे करतो, आपण जे बोलतो ते खात्रीपूर्वक त्याला मान्यता देणारा परमेश्वर, पवित्र आत्मा, त्रैक्यातील तिसरा जण. आणि म्हणून ह्या दोन गोष्टी आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये असायला पाहिजेत की ख्रिस्ती माणूस आनंदाने जीवन जगत असला पाहिजे. मग ते कसंही जीवन असो, कुठल्याही परिस्थितीमध्ये असो. आणि दुसरी गोष्ट, पवित्र आत्म्याची मान्यता आपण मिळवली पाहिजे. परमेश्वर आपल्याला हा आनंद आणि पवित्र आत्म्याची साथ नेहमी देत राहो. आमेन. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेली ही भाकर आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमची आध्यात्मिक भाकर बनो. परमेश्वर सदैव सुवंदित असो. By the mystery of this wine and water may we come to share in the divinity of Christ, who humbled himself to share in our humanity. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेला हा द्राक्षरस आम्ही तुला अर्पण करीत आहोत. द्राक्षवेलीने दिलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमचे आध्यात्मिक पेय बनो. परमेश्वर सदैव सुवंदित असो.
मित्रांनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे दयाळू माते, हे दयाळू प्रभो, ही दाने पवित्र कर आणि आमच्या आध्यात्मिक त्यागकृत्यामुळे आम्हा सर्वांना तुझ्यासाठी अविनाशी दान बनव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभो तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लाविली आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ती योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो. ख्रिस्ताने आपल्या शरीराचे क्रूसावर समर्पण केले. आपल्या पूर्ण समर्पणाने ख्रिस्ताने इतर सर्व समर्पणे परिपूर्ण केली. आमच्या तारणासाठी त्याने स्वतःला तुझ्या हातात सोपवले. तो याजक, वेदी व बळी बनला. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायकवृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात जय जयकार. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, मी तुझा अपात्र सेवक व इतर सर्व याजक वर्ग यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन.
प्रभूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवे असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. May the mingling of the body and blood of our Lord Jesus Christ bring eternal life to us who receive it. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त मला सध्याच्या आणि भावी जीवनात आमचे संरक्षण. हे बापा, मी जेथे आहे तेथे तू मला दिलेले लोक असावेत अशी माझी इच्छा आहे, अशासाठी की तू मला दिलेले वैभव त्यांना दिसावे. हालेलुया.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या पुत्राच्या स्मरणार्थ आम्ही हा ख्रिस्त शरीर विधी साजरा केला आहे. या पवित्र कम्युनियनच्या कृपा सामर्थ्यामुळे तुझ्यावरील आमची भक्ती आणि प्रेम उत्तरोत्तर वाढत राहो, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आमेन. जा तुम्हा ख्रिस्ताच्या शांतीत पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. तू बहुमान मरिया मुचा तू अभिमान, तू सन्मान तू बहुमान मरिया मुचा तू अभिमान. Send